काय करते तू? मी माझं पेन तुझ्या हातात काय करते? माझा लॅपटॉप का काढून घेतलास? सर ते तुमचा डोळा लागला होता ना म्हणून मी डोळा लागला नव्हता माझा. मी काहीतरी विचार करत होतो. मला वाटलं तुम्हाला झोप लागली म्हणून तो लॅपटॉप नको खाली पडायला म्हणून मी बाजूला उचलून ठेवला आपला. काय सतत पुढे पुढे करत असतेस? काय प्रूफ करायचंय तुला की तुला माझी किती काळजी आहे आणि असं काही केल्यावर मी तुझं खूप कौतुक करेन असं? नाही सर, हे असं विचार पण केला नव्हता मी. हो का? सगळं मुद्दाम करतेस तू. आई जे म्हणते ना ते बरोबरच आहे. तुला असं प्रिटेंड करायचं असतं की तुला माझी किती काळजी आहे, माझ्या घरच्यांबद्दल तुला किती आपुलकी आहे. हो ना? ओके, सगळ्यांसमोर मी तुझ्याशी हसत खेळत वागलो याचा अर्थ असा होत नाही की तुला मी माझी बायको मानली आणि तू ना माझी बायको बनण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुला पुन्हा पुन्हा तुझी लायकी दाखवून द्यावी लागेल मला. इडियट. लक्षात आहे ना आज काय करायचंय ते? आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. आज महाडिकांची सून जिंकणार आणि ती भिक्काडी राणी हारणार. स्वतःला हुकुमाची राणी म्हणून सगळीकडे मिरवते ना, आज तिला कळेल इथे राणीचा मान कोणाचा आहे. घरच्यांना तुझं कर्तृत्व दाखवून दे आणि धूळ चार त्या हुकुमाच्या राणीला. राणी, तू फक्त नावापुरती राणी नाहीयेस तर तू एक कर्तृत्ववान मुलगी आहेस. दिसायला जितकी छान तितकीच परिपूर्ण आणि मनानं सुस्वभावी आहेस. खरंच नशीबच लागतं बरं अशा मुली माणसांच्या आयुष्यात यायला. राणी, तुला सांगू का, आज ना दादू तुला बघून फुल फ्लॅट होणार आहे. इंद्रा नशीबवान आहे बरं का, जी त्याला तुझ्यासारखी मुलगी बायको म्हणून लाभली. हो ना राणी? एक मिनिट, काजळ पण लाव. बरं चला, आता सगळी तयारी झालेली आहे तर सुरुवात करायची का? हो हो, माळिकांची थोरली सून आले पण धाकटी सून कुठे आहे? उर्मिला, प्यात कधी यायची आता? तेच तर नाही. अहो तयार व्हायला एवढा वेळ कुठे लागतो का? मला तर असं झालंय कधी एकदा मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू होतोय आणि त्या राणीला कधी एकदाची तोंडावर पाडते. ते बघा राणी आली. मालतीताई, तुमची धाकटी सून खूप देखणी आहे बरं का. हो ना, इंद्रानी नशीबच काढलं. जशी दिसायला सुंदर आहे तशी स्वभावाला सुद्धा सुंदर असेल. हो ना मालतीताई? मी काय म्हणते, आपण ज्यासाठी जमलोय ते करूयात का? चला पुरींनो,
पूजा करून घ्या. चला. खेळ चालू करूया. अटुष्य पानबाई अटुष्य गोडतोडे घालून आपण नटुष्य. अटुष्य पानबाई अटुष्य गोडतोडे घालून आपण नटुष्य. गोडतोडे कुणाला गोडतोडे जावेला बाई जावेला. बाळ्या बुगड्या कुणाला बाळ्या बुगड्या नंदेला बाई नंदेला. अटुष्य पानबाई अटुष्य गोडतोडे घालून आपण नटुष्य. चंद्रहार कुणाला चंद्रहार सासूबाईंना बाई सासूबाईंना. छुनक छुनक छुन छुन्ना छुनक छुनक छुन छुन्ना. गवळण फुगडी गवळण नाचे ताकाचा डेरा घुमघुम वाजे. गवळण फुगडी गवळण नाचे ताकाचा डेरा घुमघुम वाजे. आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा. सुरतेच्या बाजारी जाईन म्हणते हिरमुजी दागिने आणीन म्हणते. आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा. झुक लुक 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 झुक लुक लुक झुक लुक लुक लुक. कपाळी कुंकू कुंकू कागला लगीन झालं का नवरा कुठं गेला लढायला गेला. परत काग आला करमत नाही त्याला. काय आणलं तुला लाज वाटे मला. झुक लुक लुक झुक लुक लुक झुक लुक लुक. लावली लावली थांब तावली 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 ग कंबर लावली लावली लावली. थांब तावली 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 ग कंबर लावली लावली लावली. थांब तावली 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 ग कंबर लावली लावली लावली. छुन 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 छुन. बरं बरं बरं. नाही म्हणजे आपण हे मंगळागौरीचे खेळ खेळतोय हे चांगलंच आहे, पण माझं काय म्हणणं आहे नुसतेच खेळ खेळण्यात काही अर्थ नाही ना. म्हणजे त्यात काही मजा नाही. खेळताना काहीतरी पणाला लागलं तर जास्त रंगत येईल नाही का. म्हणजे काय करायचा विचार आहे तुमचा? माझा असा विचार आहे की नुसते खेळ कशाला खेळायचे, त्या खेळामध्ये आपण एक स्पर्धा पण करूयात ना. म्हणजे कसं आहे स्पर्धा आली की बक्षिसं पण येतील. मालती अगं कशाला ठेवायचं बक्षीस. नाही आपण बक्षीस ठेवत नाही ना. आणि अशा कार्यक्रमाला काय ठेवणार ना बक्षीस.
अहो आपण याआधी कधी बक्षीस नाही ठेवलं, पण या वर्षी ठेवूयात ना, तरच तर मजा येणार आहे ना. आणि बक्षिसाची काळजी करू नका, बक्षीस आहे की माझ्याकडे. थांबा दाखवते. हे बघा, हे आहे बक्षीस, सोन्याचा नेकलेस. नेकलेस? बापरे, एवढं मोठं बक्षीस असेल तर खरंच खेळायला मजा येईल. मग चला आता आपण खेळायला सुरुवात करूयात. आणि माझी तर खात्री आहे या खेळात महाडिकांची खरी सूनच जिंकेल. एक मिनिट थांबवा हे सगळं. अहो काय झालं, का थांबवताय तुम्ही? नाही म्हणजे तुम्हाला तुमची लाडकी सून राणी हरेल अशी भीती वाटते का? अहो मला कशाला भीती वाटेल, दोन्ही सुना महाडिकांच्याच आहेत. कोणी जिंकलं तरी आनंदच होणार आहे. पण हा पारंपरिक खेळ आहे ना, हा पारंपरिक पद्धतीनंच खेळला पाहिजे. त्याला हे असं स्पर्धेचं स्वरूप कशासाठी? अहो असं काय करताय, नाही कशाला म्हणताय? बघा बरं, बक्षिसाचं नाव ऐकलं सगळ्यांना कसा आनंद झालाय. आणि परंपरेबरोबर आमची थोडीशी मौज झाली तर काय हरकत आहे? ठीक आहे, सगळ्यांचीच इच्छा असेल तर माझं काहीच म्हणणं नाही. पण मला ती जर का राणी जिंकली तर तुम्ही तिचं मनापासून कौतुक करायचं. तशी वेळच येणार नाही. बरं चला सुरुवात करूयात खेळायला. चला आपण फुगडे खेळूया. राणी, कसलाही विचार न करता मनापासून प्रयत्न कर. जिंकणं हरणं महत्वाचं नाहीये. तुम्ही दोघी महाडिकांच्या सुना आहात. पण तू मला ते दाखवून दे, तूच हुकुमाची राणी आहेस आणि तूही महाडिकांची सून आहेस. मग दोघींनाही ऑल द बेस्ट. चला मुलींनो, पहिला खेळ फुगडीचा आहे, सुरू करूया. अगं थांब थांब, नवरा बायकोने फुगडी खेळायची असते. इंद्रा, विक्रांत या पुढं. दोघ जण आपल्या बायकांबरोबर फुगडी खेळा. विक्रांत, अरे बघतोस काय, ये की लवकर. इंद्रा, अरे तू पण ये. नाही नाही, मला काही इंटरेस्ट नाही हे सगळं करण्यात. इंटरेस्ट वगैरे खेळात नसतो, ते खेळावाच लागतो. चल उभा राहा बायको बरोबर. अगं असं काय बोलते, लाजत असेल तो. अरे इंद्र ये पटकन, खेळ बायको बरोबर फुगडी. विक्रांत पण उभा राहिलाय बघ, ये पहिला. इंद्रा, बायकोला एकटं पाडणार आहेस का? अशाने हरेला ती. चल चल ये. अरे कुठे रोज फुगडी घालायची, ये चल. विक्रांत, राणीला आपण धक्का देऊयात, म्हणजे दोघही पडतील आणि त्यांचा तमाशा होईल. सर, तुम्हाला नक्की जमल नाही? नाही म्हणजे एवढं सोपं नसतं ते. हो का? चल ठीक आहे, आता तर बघूयाच.
कोणाला किती सोपं आणि कोणाला किती कठीण जातं ते. अगो बाई, थोरली सून तर पडली लगेच. धाकटीने तिच्या नवऱ्याबरोबर कशी मस्त फुगडी घातलीये बघा. नाही नाही म्हणत इंद्रा चांगला खेळा की. चला आता पुढचा खेळ खेळूया. या पोरींनो, या घ्या सूप घ्या. बघा बघा, तिच्या हातनं सूप पडलं बघा. अगो बाई, राणीच्या हातून सूप कसं काय पडलं? चांगली खेळत होती की. हो, असं कसं झालं म्हणजे? तिला जमला नाही हा खेळ खेळायला. बघा ना, पडलं. थोडक्यात काय, या खेळामध्ये उर्मिला जिंकली.
दोघी सुना एक एकदा जिंकल्या बर का बायांनो, लक्षात ठेवा. आता शेवटचा खेळ लाटण्याचा खेळ खेळायचा आहे. घ्या घ्या, चला लाटणे घ्या आता. काही झालं तरी मला जिंकायचंय आणि जिंकायचं असेल तर मला काहीतरी करावंच लागेल.